मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता त्यांचा हळदी-कुंकवाचा सगळा कार्यक्रम होतो. तर आता राणीची जी आई असते, ती आता तिथून जायला निघालेली असते. तेवढ्यात इंद्र खाली येतो. इंद्राला बघून म्हणतात, की "इंद्र सर तुम्ही इथे?" तर आता सगळेच ते म्हणतात, की "हो." तर राणीची आई विचारते, "काय हो कामासाठी बाहेर गेले होते की काय?" तर ते म्हणतात, की "हो कामासाठी बाहेर गेलो होतो." तर ते म्हणतात, "काय कामासाठी? हो का?" तर आता लगेच राणीची आई म्हणते, की "काय इंद्र सर मी आले होते हळदी-कुंकवाला जाऊ का?" तर आता लगेच इंद्र म्हणतो, "आतमध्ये या नाही." तर ते म्हणते, की "नाही, नाही गेले होते मी जाते आता घरी बुवा वाट बघत असेल माझी." आणि ते जायला निघतात. आता राणीची आई म्हणते, "येते मी, काळजी घ्या तुमची राणीची." तर ते म्हणतात, की "हो." आणि आता तिथून राणीची जी आई असते तिथून ती निघून जाते आणि आता जो इंद्र आहे, तो इंद्र आता तिथे करतो. तो इंद्र आता लगेच इंद्र म्हणतो, की "राणी." तर आता राणी इंद्राशी काहीच बोलत नाही. तेवढ्यात तिथे अजित पळत येतो आणि म्हणतो, की "अरे इंद्र दादा चल ना तू चल. तुला माळी घराण्याचा सुपुत्र बनवणार आहे मी. चल तू माझ्यासोबत लवकरात लवकर." म्हणते, की "कुठं जायचंय आपल्याला?" तर ते म्हणते, की "चल तू फक्त माझ्यासोबत." इंद्र तिथून घेऊन जातो. पण आता राणी कन्फ्यूज असते. ती काहीच बोलत नाही. ती म्हणत असते, की "हे बघा काय करू मी? मला तर काहीच कळत नाहीये. आता कसं काय करू मी?" असं म्हणत असते आणि आता लगेच ती म्हणत असते, की आता राणी म्हणत असते, की "इंद्र सर खरंच असं वागले असेल का माझ्यासोबत? असं का वागले असेल इंद्र सर? खरंच इंद्र सरांच्या मनात हे असेल का?" तिच्या डोक्यामध्ये तोच विचार चालू असतो. तर इकडे इंद्र रूममध्ये निघून जातो. इकडे रूममध्ये आल्यावरती आता जो अजित आहे तो इंद्राला तयार करतो. त्याला ब्लॅक कुर्ती ते घालतो, दागिने घालतो याचे तिळाचे आणि आता मग तो बाहेर घेऊन यायला निघतो. तर बाहेर आता सगळेजण खूप गप्पा मारत बसलेले असतात. राणी तिथं शांतच उभं असते. आबा म्हणत असतात, की "काय हो मालती, आता भारी झाला ना आजचा कार्यक्रम." तर रत्ना काकी म्हणतात, की "हो ना, असं घर कायम आनंदी राहिलं पाहिजे. आपलं घर खरंच आज खूप आनंदी होतं. आज घर किती भारी भरल्यासारखं वाटत होतं ना." असं म्हणत असतात. तर आता लगेच ते म्हणतात, की "हो, भरल्यासारखं वाटत होतं खरंच घर आपलं आज." असं म्हणतात. तर आता लगेच जी राणीची आई आहे ती म्हणत असते, की ते आराधना काकी म्हणत असतात, की "खरंच खूप मस्त वाटलं आज. असंच आपलं घर कायम राहावं." असं म्हणतात आणि आता ते म्हणतात, की "हो ना." तर आता लगेच इकडं म्हणजे ही असतात मालती असते ती म्हणते, की "हो, खरंच आपलं घर खूप भारी होतं आज. सगळ्यांना खूप आनंद होतो." आणि आता लगेच तेवढ्यात ती राणी मुक्की बोलतच नाही कुणाशी. तेवढ्यात तिथे जो अजित आहे तो इंद्राला घेऊन येतो आणि म्हणतो, की "तुम्हाला सगळ्यांना बघायचंय का? महाडिक घराण्याचा सुपुत्र आला इथे. महाडिक घराण्याच्या सुपुत्राचं आगमन होत आहे. आता सगळ्यांनी तयार राहा." असं म्हणतात आणि आता ते लगेच सगळेजण तिथे तयार राहतात आणि आता तिथे तयार असल्यावरती आता सगळेजण तिथे बघतात. तर आता जो इंद्र आहे, इंद्राकडे सगळेजण टक लावून बघत राहतात. राणीसुद्धा इंद्राकडे बघते. ती म्हणते, की "मला नाही वाटत इंद्र सरांच्या मनात असं काही असेल. इंद्र सरांच्या मनात असं काहीच नाहीये. मला माहिती आहे इंद्र सर खूप चांगले आहे." असं म्हणतात. तर ते म्हणतात, की "हो, इंद्र सर खरंच चांगले आहेत." तर ते म्हणतात, की "हो ना, खरंच मला आता वाटलं इंद्र खरंच सर खरंच खूप चांगले आहे." तर ते म्हणतात, की "हो ना." तर आता लगेच इकडं जे हे असतात इंद्रकडे सगळे बघतात. जो अजित आहे तो म्हणतो, की "चला आपण आधी दादा आणि वहिनीची पहिली संक्रांतीचा फोटोशूट करू." इंद्र आणि राणीचे फोटो काढतात. तर इंद्र राणीला म्हणतात, "जवळ-जवळ या थोडंसं." इंद्र दादा राणी वहिनीच्या खांद्यावर हात ठेव आणि ते राणी वहिनीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि सगळेजण त्यांचे फोटो वगैरे काढतात. आता अजित म्हणतो, की "चला फॅमिली फोटो घेऊयात." सगळ्यांचा फोटो काढतात. पण आता अजितचा फोटोच नाही. तो आबा म्हणतात, "चला उशीर होत आपल्याला निघायला." तर अजित म्हणतो, "अहो आबा, माझा फोटो नाही काढला अजून." तर आता ते त्याचा पण फोटो काढतात आणि आता ते तिथून जायला निघतात. ते म्हणतात, की "चला जाऊयात आता आपण." आणि तिथून आता ते जायला निघतात. तर आता ते म्हणतात, की "आम्हाला खूप उशीर होतोय. आम्ही जातोय आता. तुम्हाला काढायचे असेल तर तुम्ही काढा फोटो." आणि आता आबां ते जायला निघतात. रत्ना काकी म्हणतात, "राणी सगळी काळजी घे. सगळं काही व्यवस्थित कर." राणी म्हणते, की "हो." आणि तिथून गाडीत बसायला लागतात. तर इकडं आता आबा पण सांगतात, "तुम्ही दोघं घरी आहेत ना, दोघे एन्जॉय करा मस्त." आणि इकडं आता लगेच मालती राणीच्या कानात येऊन सांगते, "मालती सावध राणी सावध राहा बरं का. तुला माहिती आहे ना इंद्र कसा आहे ते. त्यामुळं तू आता दर्शिक स्वतःची काळजी घे. हे बघ इंद्राने तुला खरंच फसवलं आहे. मी तुला सांगते ना." असं मालती म्हणते आणि आता मालतीन ते येऊन गाडीत बसून निघून जातात. तर आता इकडं राणी म्हणते, की "इंद्र सर मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे." इंद्र म्हणतो, की "नंतर बोलायचं. आता मला तुझ्याशीच रात्री बोलायचं डायरेक्ट."
राणी जाऊ रूममध्ये जी साडी ठेवली आहे ती साडी घाल आणि मी जिथे वर आपल्या टेरेसवरती आहे. तर राणी म्हणते ठीक आहे. राणी आता किती जाते साडी बघते आणि ती म्हणते की इंद्र सरांना विचारू का मी. इंद्र सरांचा मूड पण चांगला आहे. हो चल आज विचारते. आणि ती इंद्राने ठेवलेली साडी वगैरे घालत असते. इकडं इंद्र सगळं डेकोरेशन वगैरे करतो आणि इंद्राला खूप भारी वाटतं. इंद्र सगळं काही डेकोरेशन करून ठेवतो. तर आता राणी येईल, मग राणी येईल आणि राणीची वाट पाहत बसतो. बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.